प्रतिवादी केला आहे। वक्फ सुधारणा कायदा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या तसंच देशातल्या कोणत्याही नागरिकाची जमीन अवैधरित्या बळकावली जाऊ नये हे सुनिश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणांना अनुसरूनच आहे, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। केरळच्या कोच्ची इथं रिजिजू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला। केरळमधल्या मुनंबम इथली जमीन वक्फची जागा म्हणून एकतर्फी जाहीर करण्याचा निर्णय मान्य केला जाणार नाही असं सांगत प्रत्येक नागरिकाला सरकार संरक्षण देईल अशी ग्वाही त्यांनी दिली। मुनंबमध्ये शेकडो एकर जमिनीवर वक्फनं दावा सांगितला होता। त्यानंतर या जमिनीचा वाद देशभरात गाजला होता। मात्र सुधारित कायद्यामुळे या जमिनी वाचणार असल्यामुळं तिथं केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम आज रिजिजू यांच्या उपस्थितीत होणार आहे, त्याबद्दल त्यांनी माहिती दिली। मुनंबमसारखी परिस्थिती कुठेही निर्माण होऊ नये याची काळजी या नव्या कायद्यामुळे घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं। वक्फ कायदा कोणत्याही समुदायाला लक्ष्य करणारा नाही असं सांगत अनेक मुस्लिमही या कायद्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर